राम राम मंडळी, श्री स्वामी समर्थ आणि शुभ संध्याकाळ। तर बघा इथं संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त असं थंडगार वातावरणामध्ये इकडं बापलेकाचा चालू आहे अभ्यास। इकडे चैतू करत आहे अभ्यास, तर वट्यावर टाकलेली आहे बाज। आणि संध्याकाळचं दिवसभर कसं बघा किती कडक ऊन असतं आणि संध्याकाळच्या टायमिंगला गावाकडचं एकदम फ्रेश वातावरण आणि ओट्यावर बाज टाकून चैतूचा इकडं अभ्यास चालू आहे आणि त्यांनी बघत आहेत की त्याचा नेमका अभ्यास कसा आहे। तोपर्यंत माझ्या इकडे भाकरी चालू आहे बघा, चुलीवर मस्तपैकी गरमागरम मी भाकरी बनवून घेत आहे। आणि बघा मुलांना ना कधी आपण सारखंच कामामध्ये असतो, पण संध्याकाळच्या टायमिंगला आवर्जून मुलांजवळ बसून त्यांचा अभ्यास नक्की घ्यायला पाहिजे की मुलं नेमकं अभ्यास काय करतात, काय लिहितात, त्यांचं अक्षर कसं आहे कसं नाही, हे सर्व आपण म्हणजे आईवडिलांनी मुलाची काळजी अशा प्रकारे घेतलीच पाहिजे। तर ह्यांचं चालू होतं इकडं चैतूचा अभ्यास घ्यायला आणि त्यातून चैतूला ओरडत पण होते थोडंसं अक्षरामुळं। आणि मी इकडं स्वयंपाक करत करत यांचा व्हिडिओ पण शूट करत होते। तर बघा चुलीवरची गरमागरम भाकरी इकडं मस्त खमंग असा वास सुटलेला आहे। आपण गॅसवर भाकरी करतो पण त्याचा एवढा काय वास येत नाही, पण ज्यावेळेस चुलीवर भाकरी आपण स्वयंपाक करत असतो त्यावेळेस इतका खमंग वास असा भाकरीचा येतो ना की म्हणजे करतानाच असं वाटतं की खावी भाकर अशी। तर बघा मस्तपैकी इकडं माझ्या गरमागरम भाकरी झालेल्या आहेत, चालू आहेत। आणि मी आज बनवणार आहे हरभऱ्याची गरगट्ट्याची भाजी। बघा आता आमच्या इकडं जी आपण हरभऱ्याची गरगट्टी भाजी म्हणतात। मग तुमच्या इकडे या भाजीला काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। आणि जर तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ आवडत असतील किंवा मी दररोजचे स्वयंपाक तुमच्यासोबत शेअर करते तो जर आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि जर आपल्या चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर ताईंसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुम्हाला दररोज गावाकडच्या नवनवीन ज्या काही साध्या सिंपल रेसिपी आहेत किंवा गावाकडची दररोजची दिनचर्या तुम्हाला नक्की पाहायला मिळेल। तर अशा प्रकारे बघा चुलीवर एकदम शांत जाळपण आहे, एकदम जास्त पण जाळ नाही आणि शांत जाळेवर का भाकरी एकदम चांगल्या अशा पचतात आणि छान पण लागतात। तर इकडं आता शेवटची माझी भाकर चालू आहे। तर बघा आता स्वयंपाक झालेला आहे आणि संध्याकाळचा घरामध्ये कसं होतं बघा, ज्यावेळेस आपण गॅसवर स्वयंपाक करतो तर घरामध्ये इतकं गरम होतं ना की कधी बाहेर येईल असं वाटतं, पण ज्यावेळेस आपण असं बाहेर मोकळ्या पटांगणात चूल मांडून स्वयंपाक करतो ना तर एकदम हवेशीर स्वयंपाक होतो आणि गरम पण होत नाही आणि त्याचबरोबर आपल्या गॅसची पण बचत होती। आता बघा आजकाल गॅस किती महाग झालेला आहे आणि ते लवकर मिळत पण आहे, तर त्यावर आवर्जून कधीतरी चुलीवर स्वयंपाकाचा आस्वाद घ्या। आता बघा हा आहे घरचा लसूण, एकदम गावरान आहे, लाल लालसर असा। तर एक पेंडी मी इथं स्वयंपाकापाशी चुलीपाशी ठेवलेली आहे। तर चांगला असा लसूण अरपोगडा सोडून घेतला आणि ठेसून पण आपल्याला अरपोगडाच घ्यायचा आहे। आणि त्याचबरोबर इकडे मी लसूण ठेसून घेतलेला आहे, लसूण लगेच मसाला डब्यात काढलेला आहे। त्याबरोबर इकडे मी बघा ही वाळलेली हरभऱ्याची म्हणजे हरभऱ्याची भाजी वाळलेली। आता कच्चे शेंगदाणे घेऊन आपल्याला वाटायचे आहेत आणि या भाजीला बघा कच्चेच शेंगदाणे टाकायचे असतात। तुम्ही जर भाजलेले शेंगदाणे टाकले ना तर याची चव वेगळी येते आणि भाजी पण खायला बरोबर लागत नाही। त्याच्यामुळे आजी म्हणा, माझी सासू म्हणा, माझी आई म्हणा कच्चेच शेंगदाणे या भाजीला वापरत असते, म्हणून मी पण कच्चे शेंगदाणे वापरते। तर तुम्ही कसे शेंगदाणे या भाजीला वापरतात नक्की मला सांगा आणि आवर्जून तुम्ही ही कच्चे शेंगदाणे या भाजीला वापरून बघा चव कशी येते। तर ही वाळलेली भाजी आहे, आपण ही वाळवून ठेवतो जेणेकरून उन्हाळ्यात आपल्याला खाण्यासाठी ज्यावेळेस भाजीला काहीच नसतं घरामध्ये तर त्यावेळेस ऑप्शन म्हणून ही भाजी खूप चांगली असते आणि चवीला पण खूप छान लागते। आता बऱ्याच ताई काय करतात तर बेसन पीठ या भाजीमध्ये मिक्स करतात, तर बघा ताईनं बेसन पीठ भाजीमध्ये मिक्स करत जाऊ नका, तुम्ही ज्वारीचं पीठ यामध्ये मिक्स करा आणि भाजी करून बघा, खूप छान अशी आणि खमंग पण तुमची भाजी होते। बेसन पिठाने काय होतं चिकटपणा त्या भाजीला येतो आणि भाजी एवढी काही बरोबर लागत नाही। तर इकडं मी हिरव्या मिरच्या धुवून घेतलेल्या आहे, सवयच आहे बघा
आईची पाहिलेली सवय आधीपासून काहीही वस्तू असो, काहीही पालेभाजी असो, धुवून घेतल्याशिवाय ना मनाला समाधानच मिळत नाही. तर इकडे हिरवी मिरची पण भाजून घेतलेली आहे. त्याचबरोबर मी हरभऱ्याची डाळसुद्धा थोडीशी भिजू घातलेली आहे, कारण या भाजीमध्ये हरभऱ्याची डाळ इतकी छान लागते ना, म्हणजे ज्यावेळेस आपण घास खातो त्यावेळेस ती आरत बोबडे वाटलेले शेंगदाणे हरभऱ्याची डाळ ज्यावेळेस आपल्या घासामध्ये येते ना, तर खूप छान लागते भाजी ती चवीला. तर इकडं लसूण तर वाटून घेतलेलं आहे. आता मिरचीमध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि मी वाटून घेतलेलं आहे. आणि मसाला म्हणजे खलबत्त्याला जे काही लागलेलं कुटाचं मिरचीचं आहे, तर ते वाटुळं होऊ नये म्हणून तो सुद्धा खलबत्ता आपण विसळून मी इथं घेतलेला आहे, जेणेकरून ती भाजीमध्ये पाणी आपल्याला वापरण्यासाठी होतं. तर बघा इकडं मस्त असं तेल तापलेलं आहे. तर व्हिडिओ करताना थोडासा वाकडा झाला, त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये पण थोडंसं उलट दिसणार आहे बरं का. तर बघा इकडं तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये आपल्याला काय करायचे आहे, जिरे मोहरी टाकायची आहे. आणि जिरे मोहरी आपली तडतडली की लगेच जी काही हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे ना, तर हिरवी मिरची टाकायची आहे. हिरव्या मिरचीची भाजी खूप छान लागते. तर इकडं बघा ही हरभऱ्याची भाजी, ही कूट वाटलेलं, हिरवी मिरची आणि आपला लसूण, बस एवढंच या भाजीला खूप पुरेसं आहे. आणि हरभऱ्याची भिजवलेली डाळ, जास्त हरभऱ्याची डाळ भिजवायची नाही, अर्धी भिजवली की अर्धी भाजीमध्ये शिजत असते. तर आता इकडं तेल गरम झालेलं आहे. तर हिरवी मिरची, लसूण आपल्याला त्याच्या तेलामध्ये टाकायचं आहे आणि छान परतलं की लगेच पाणी आपल्याला याच्यामध्ये ओतायचं आहे. बघा आता मी खलबत्ता जो उसळून घेतलेला आहे, तर त्याचं पण पाणी मी याच्यात टाकणार आहे. आणि जितकं तुम्हाला भाजी बनवायची आहे त्या प्रमाणानुसार भाजी शिजण्यापुरतंच पाणी बनवायचं. बघा जास्त पातळ भाजी एवढी काय बराबर विशेष लागत नाही, पण थोडीशी म्हणजे थोडीशी ना असं घट्ट केली ना भाजी, तर भाकरीवर खूप छान लागते. तर इकडं पाणी ओतून घेतलेलं आहे आणि आता चवीपुरतं मीठ याच्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे. ह्याला बघा हळद टाकायची नसते या भाजीला, तर मी हळद पण टाकलेली नाही, कारण हिरवी मिरची आपण टाकतो ना, तर हिरवी मिरचीनंच कलर येतो. आणि खूप छान अशी गावाकडची ही शेतातली हरभऱ्याची वाळवलेली भाजी लागते. हरभऱ्याचा गरगट्टा खूप म्हणजे खूप छान लागतो. आणि त्यातून चुलीवरचं म्हणल्यावर काय बापरे, काय विषयच नाही, एक नंबरच भाजी लागते. बघा आता ह्याच्यात मी हरभऱ्याची डाळ पण टाकलेली आहे. आता याला आदन आलेलं आहे आणि मस्त ही भाजी हटून घ्यायची आहे. आणि हटलेली भाजी जरा 5-10 मिनटं शिजू द्यायची आहे. मस्त शिजली की भाजी आपली खाण्यासाठी लगेच तयार होती. बघा अशी ही एकदम छान भाजी तुम्ही कधीही बनवली का भाजी, आणि बनवली असेल तर कशी लागते, छानच लागते ना. तर बघा इकडं भाजी आपली तयार होत आहे. थोडीशी याला शिजू द्यायचं, म्हणजे छान अशी याची चव पण येते. आणि चुलीवरची म्हणल्यावर काहीच एक नंबर चव म्हणायची याची, कारण गॅसवरची आणि चुलीवरच्या भाजीमध्ये खूप फरक आहे, जमीन आसमानचा फरक आहे. तर बघा इकडं आता भाजी आपली तयार झालेली आहे. बघा याचा कलर पण आणि दिसायला पण किती छान दिसत आहे आणि सुगंध पण इतका छान उठलेला आहे ना. तर आता गरमागरम भाकरी, त्यातून चुलीवरची शेवटची तव्यावर ठेवलेली कडक अशी भाकरी आणि त्याच्यासोबत कांदा, आणि त्याचबरोबर इकडं चैतूची फरमाईश होती पोहे खायची. बघा गावाकडे कसं असतं की सकाळी नाश्ता हा नावच नसतं. तुमचा सिटीला ज्यावेळेस सकाळी नाश्ता असतो त्यावेळेस गावाकडे सकाळी नेहरी असते, सकाळचं जेवण असतं. त्याच्यामुळे अशा प्रकारचं इकडं आमचं जेवण चालू आहे मस्तपैकी असं. तर या सर्वांनी जेवायला. आणि तुम्हाला कसं वाटलं मस्त गावाकडं ओट्यावर बसून